मृत्यू होता तो संशयास्पद असल्याचं सांगितलं जातं। त्यामध्ये जे 5 पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात आता फौजदारी खटला चालणार आहे। मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टासमोर सादर झालेला आहे। पोलीस एन्काउंटरमध्ये तो जो आरोपीचा मृत्यू झाला होता त्याच्याबद्दल संशय आहे। बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केला आहे त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णयसुद्धा घेईल। न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही। याचे राजकीय पडसाद उमटू शकतात, कारण अक्षय शिंदेचा खून केल्यानंतर त्यावेळेला सरकारने आम्ही नराधमांना संपवलं वगैरे अशा स्वरूपाचं सुद्धा हे समोर आलं होतं त्यावेळेला, किंवा त्याचं क्रेडिट जे आहे ते घेतलं गेलं होतं। हे बघा, अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे। म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं हा तपासाचा भाग आहे। परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नराधम मेला म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलचं सहानुभूती असेल त्यांनी त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट करावं। परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलचं आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही। जर तो एन्काउंटर संशयास्पद असेल तर ते जे पोलीस अधिकारी आहेत कुठलंही कारण नसताना एखाद्या व्यक्तीला, एखाद्या आरोपीला असं मारू कसं शकतात? कारण आता सगळं हा कायदेशीर बाब आहे। कायदेशीर बाबीचं उत्तरं हे न्यायालयात दिले जातील। ऑनलाईन जुगाराचे ॲप आले